वार्ता न्यूज, शब्दाला धार सत्याची। श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन कनिष्ठ महाविद्यालयामध्ये संस्थेच्या गुरु गणेश सभागृहात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी माननीय ॲडव्होकेट राजेंद्र कुमारजी शंकरलालजी मुथा आणि संस्थेचे सहाय्यक सेक्रेटरी अनिल कुमारजी मोतीलालजी कंकरिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या। क्रीडा महोत्सवाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे निमंत्रित सदस्य चंद्रकांतजी बंसीलालजी भन्साळी, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, रिपब्लिकन आवाज न्यूज चॅनलचे संपादक अमोल एल डंबाळे, शौर्य वार्ता न्यूजचे संपादक दिलीप सोनकांबळे, प्राचार्य सौ सुनीता नवले, उपप्राचार्य अनिल गुंजाळ, महाविद्यालयातील खेळाडू यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली। महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ सुनीता नवले यांनी आपल्या प्रास्ताविकेतून वार्षिक क्रीडा महोत्सव आणि खेळाचे महत्त्व पटवून दिले। तसेच विद्यार्थ्यांनी आनंदी आणि खिलाडू वृत्तीने खेळावे हा संदेश दिला। कॉलेजचे उपप्राचार्य माननीय अनिल गुंजाळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेचे निमंत्रित कार्यकारिणी सदस्य चंद्रकांतजी भन्साळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनातील खेळाचे महत्त्व विविध उदाहरणांनी पटवून दिले। त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते खेळाच्या मैदानाचे पूजन करण्यात येऊन कबड्डी खो खो स्पर्धांचे सामने सुरू झाले। या क्रीडा महोत्सवात महाविद्यालयातील सर्व विभागातील विभाग प्रमुख, शिक्षक, खेळाडू आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले। कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा शिक्षक दाजी मदने सौ वनिता माहुरकर यांनी केले आणि विद्यार्थ्यांना खेळाची शपथ दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सविता फपाळ यांनी केले तर आभार विज्ञान विभाग प्रमुख संजय धनोरे यांनी मानले। यावेळी प्रणिता बोबडे, चारुशिला वांजळे, संजय धनोरे, मनीषा कलशेट्टी, वनिता माहुरकर, प्रिया शाह उपस्थित होते। चंद्रकांत बंसीलाल भन्साळी, आपल्या जैन विद्या प्रसारक संस्थेचा कार्यकारिणी सदस्य, मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आणि हे जे सर्व घडवून आणलंय आणि त्याची जी तयारी केली आहे, प्रिन्सिपल मॅडम, आपल्या नवले मॅडम आहेत, व्हाईस प्रिन्सिपल गुंजाळ सर आहेत, सगळ्यांनी जी तयारी करून घेतली, अगदी उत्कृष्ट करून घेतली। मुलांना सुद्धा त्यांनी व्यवस्थित आणि व्यवस्थित पद्धत त्यांचं ते मॅनेजमेंट चाललेले आहे, चांगलं ते पद्धतीने हँडल करतायत आणि होईल, सगळं सक्सेस होणार। शाळेमध्ये प्रत्येक कार्यक्रम असे आनंदामध्ये साजरे होतात। यापूर्वी असे कार्यक्रम आपल्याला सगळे कार्यक्रम एकदम चांगलेच होतात। कुठलाही कार्यक्रम तुम्ही जर पाहिला तर कुठेही तुम्हाला कमी दिसणार नाही, एकदम उत्कृष्ट होतात, सर्वांगीण सर्व बाजूनी होतात। आणि याच्यात विशेष मध्ये शिक्षकांचा सर्व उत्स्फूर्त सहभाग असतो, जेणेकरून म्हणजे घरच्यासारखं करतात आणि मुलंही त्या पद्धतीने सपोर्ट करतात आणि कार्यक्रम एकंदरीत सगळे मिळून चांगला कार्यक्रम होऊन जातो सगळं। श्री जैन विद्या प्रसारक मंडळ चिंचवड संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये आज आपण शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलेले आहे। त्या क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ आज आपण करत आहोत। त्यासाठी उपस्थित असणारे आपल्या जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी आदरणीय राजेंद्र कुमारजी मुथा, सहाय्यक सेक्रेटरी आदरणीय अनिल कुमारजी कांकरिया सर, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आपल्या श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे निमंत्रित कार्यकारिणी सदस्य आदरणीय चंद्रकांतजी बंसीलालजी भन्साळी सर, त्याचप्रमाणे निमंत्रित आपले प्रमुख पाहुणे म्हणून असणारे अमोल डिंबाळे आणि सोनकांबळे सर, जे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी रूपरेषा कशा पद्धतीने आज या ठिकाणी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनानिमित्त आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि क्रीडा ज्योत जी आहे त्या क्रीडा ज्योतीचं पूजन करून आपण क्रीडा स्पर्धेला सुरुवात केलेली आहे। विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये सांघिक खिलाडू वृत्ती निर्माण करण्यासाठी आपण या क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून हे जास्तीत जास्त विद्यार्थी खेळामध्ये सहभागी होऊन त्यांचा व्यायाम हा जो आहे हा व्यायाम कसा महत्वाचा हे त्यांना सांगून त्या व्यायामामध्ये आणि खेळामध्ये सहभागी होण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवृत्त केलेलं आहे। त्यामध्ये साधारण कोणते विद्यार्थी या ठिकाणी आपले ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत। त्यामध्ये आता या ठिकाणी आपण एका ग्राउंडवर खो खोच्या ग्राउंडवर कॉमर्सचे विद्यार्थी 11वी विरुद्ध 12वी असे कॉमर्स आपला खो खोचा संघ त्या ठिकाणी आपला खेळ खेळणार आहेत। आणि समोर आता या ठिकाणी कबड्डीच्या ग्राउंडवर
सायन्सचे विद्यार्थी या ठिकाणी कबड्डीचा खेळ खेळत आहेत. म्हणजे मुलं आणि मुली दोन्ही. दोन टीम आपल्या प्रत्येक आहेत, म्हणजे प्रत्येक खो खो आणि कबड्डी सगळ्या या ठिकाणी आहेत. मुलांच्या वेगळ्या टीम आहेत, मुलींच्या वेगळ्या टीम आहेत. मुलींच्या वेगळ्या टीम त्यांच्यामध्ये खेळ खेळले जाऊन फायनल पर्यंत ती टीम जाईल. त्याचप्रमाणे मुलांमध्ये सुद्धा टीम आहेत. म्हणजे प्रत्येक मुलांचा आणि प्रत्येक मुलींचा या ठिकाणी कबड्डी आणि खो खो असे चारही प्रकारचे संघ या ठिकाणी शेवटी फायनल म्हणून या ठिकाणी आपल्याला यशस्वी म्हणून घोषित करता येणार आहे. प्रतिनिधी शुभम जाधव. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.